मी मगापासून रेल्वे सेंट्रल रेल्वेचं तिकीट मागतोय मी काय तर हा माणूस आहे ना मला सुट्टे नसल्यामुळे नाही का मला हा माणूस तिकीट देत नाहीये आणि मलाच अरे रवीची भाषा करतोय देत नाही जा म्हणून अशा लोकांना जर असे लोक जर इथं तिकीट काउंटरला बसले चिल्लर नसताना तर ह्या प्रवाशांच्या बाबतीमध्ये कसा न्याय मिळणार तुम्ही सांगा. हो दादा माझ्याकडे 200ची नोट आहे मला सोलापूरला जायचं आहे मला सुट्टी आहे का नाही ऑनलाईन बंद म्हणून सांगितलं तुम्ही मग मला तुम्ही तिकीट देणार आहे का नाही मला तुम्ही तिकीट देणार आहे का नाही. अरे नाही थांब तसं नसतंय तिकीट देणार आहात का नाही तुम्ही दादा. ओ दादा तुम्ही मला तिकीट देणार आहात का नाही. मी मला सोलापूरला जायचं आहे मला सोलापूरला जायचं आहे हा माणूस मला अरेरवायची भाषा करतोय आणि मी 15 मिनिटं झाली इथं थांबलोय आणि मला दमदाटी करतोय म्हणजे एका महाराष्ट्रीयन म्हणजे आपण इथं महाराष्ट्रामध्ये राहून देखील हा माणूस मला तिकीट देत नाहीये आणि मला म्हणतो अरेरवायची भाषा करतो. या लोकांना सरळ करणं गरजेचं आहे. दादा माझ्याकडं 200 नोटा मला तुम्ही देणार की नाही तिकीट नीट हे करायचं काय आणि नीट राहायचं इथं महाराष्ट्रामध्ये कळलं का. हा दम नाही रे बाबा तुला पहिला चांगलं सांगितलं तुला सोशल मीडिया चालू केल्यानंतर तुम्हाला शिकवा लागला. तुझ्या विरोधात डीआरएम मध्ये उद्या तक्रार करेल उद्या नाही का तुझ्या विरोधात तक्रार करेल. सुट्ट्या मागत नाही तू मग अरे रवीची भाषा करत होता तू आता सरळ झालाय तुला बाबासाहेब आंबेडकरांचा आता कायदा दिसला बाबासाहेबांचा तेव्हा तू आता जर जागेवर आला सरळ आणि जरा नीट व्यवस्थित हे कर. राहतो सेंट्रल रेल्वेमध्ये एका प्रवाशाला तू आमच्या जीवावर तुझे पगारी होतात नीट राहायला शिक आणि तुला जमत नसेल तर घरी जाऊन बस.